सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली। सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी शेकडो पर्यटकांनी रांगा लावलेल्या होत्या। स्कूबा डायव्हिंगसाठीही मोठी गर्दी होती, त्यामुळे मालवणमधल्या सर्वच रस्त्यांवर आज ट्रॅफिक जॅम झाला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। मालवणच्या सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत, ते सध्या मालवणात दाखल झाले आहेत। मी आहे मालवणच्या दांडी भागामध्ये आणि आपण जर बघितलं तर इथे बनाना राईड असेल, स्नॉर्कलिंग असेल, याचा आनंद पर्यटक कशा पद्धतीने घेत आहेत हे आपण पाहत आहे। एकूण जर बघितलं तर मालवणच्या दांडी भाग असेल, तारकर्ली असेल, देवबाग असेल, या भागामध्ये मोठी गर्दी पर्यटकांची झालेली आहे। आणि एकूण जर बघितलं तर पर्यटक आनंद घेत आहेत एकूणच या सगळ्या सागरी पर्यटनात। त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुद्धा जाऊन आलेले आहेत पर्यटक आणि एकूण जर बघितलं तर अनेक पर्यटक आलेले आहेत। आपल्यासोबत इथे काही पर्यटक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सांगशील तू कुठून आलीस आणि कसं वाटलं मालवण? मी लातूरून आली आणि मालवणला येऊन खूप भारी वाटलं, खूप भारी आहे मालवण। आम्ही खूप एन्जॉय केलं इथे आणि खूप सारे राईड पण केले। याच्यापूर्वी कधी मालवणला आली होतीस का? नाही, फर्स्ट टाइम आहे। तू कुठून आलीस? मी पण लातूरूनच आली आहे। कसं वाटलं मालवण पाहून? अगदी मस्त, इथे खूप छान एन्व्हायरमेंट आहे आणि मस्त वाटत आहे एकदम। मालवण बद्दल कशी ऐकून होतीस, आज प्रत्यक्ष बघितलंस, कसं वाटलं? हो, खूप मस्त वाटते, असं वाटते की इथून जाऊच नाही। खूप छान वाटते ते। कॅमेरामॅन अमय सुर्वेसह विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।